नमस्कार, मी सुदेशना. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. उद्या जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टात. नूतन पदाधिकाऱ्यासाठी काँग्रेसची जोरदार फिल्डिंग. ग्रामीण पोलिसांनी मोबाईल चोरणारी बाल गुन्हेगारांची टोळी पकडली. 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त. मृणाल पाटील यांचा राखणदार 26 रोजी राज्यभर होणार प्रदर्शित. महसूल प्रशासनाकडून मतदार जागृती अभियान. विक्रमी मतदानाचा केला संकल्प. आता बातम्या विस्ताराने. उद्या जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. परवा 21 सप्टेंबर रोजी नूतन अध्यक्षाची निवड होणार आहे. त्यासाठी आज खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या गोटातील सदस्यांची मजबूत फिल्डिंग लावली. उद्या नांदेड जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत असून 21 सप्टेंबर रोजी नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड होणार आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 24, राष्ट्रवादीचे 18, लोक भारतीचे 2, सहयोगी काँग्रेसचे 2, शिवसेनेचे 4 असे पक्षीय बलाबल आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असल्याने अध्यक्षपदावर काँग्रेसचाच हक्क राहणार आहे, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी असे मागचेच गणित राहणार आहे. त्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असून 2 दिवसापासून खासदार अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर आले आहेत. त्यामागे मुख्य कारण हेच आहे की अध्यक्षपदाची निवड बिनविरोध व्हावी आणि कुणाचेही रुसवे फुगे न होता सर्वानुमते सभापती पदाचे वाटप व्हावे. काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी सिंधुताई कमळेकर या करखेली गटाच्या तर बळीरामपूर गटाच्या मंगला गुंडळे या 2 दावेदार आहेत. आज खासदार अशोकराव चव्हाण यांनी ही निवड बिनविरोध आणि विनारोष व्हावी यासाठी काँग्रेसच्या गोटातील सर्व सदस्यांची बैठक घेऊन निवडीसाठी मजबूत फिल्डिंग लावली. आगामी विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान व्हावे याकरिता आज तहसील प्रशासन आणि भारत स्काउट गाईड यांच्या वतीने मतदार जागृती रॅली करण्यात आली. यावेळी मतदान करण्याचा संकल्प करण्यात आला. विधानसभा निवडणुका जवळ आली असून या विधानसभेच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले असताना प्रशासनाने देखील जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. आज जनजागृती मोहीम रॅली काढण्यात आली. ही रॅली हनुमान मंदिर विजयनगर येथून निघून फुले मार्केट मार्गे ITI येथे या रॅलीचे जाहीर कार्यक्रमामध्ये रूपांतर झाले. यावेळी तहसीलदार महादेव किरवले, होमगार्ड प्रमुख NM तिप्पलवाड यांच्यासमेत पोलीस प्रशासनातील आणि महसूल प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी मतदान जागृती विषयक भाषणे करून उपस्थितांचे प्रबोधन केले. मागच्या लोकसभा निवडणुकाच्या वेळी नांदेड जिल्ह्याने मतदानाच्या बाबतीत विक्रम केला होता. यावेळी देखील प्रशासनाचा तोच मानस असून जास्तीत जास्त जनता मतदान कशा प्रकारे करेल याकरिता प्रयत्नशील असल्याचे तहसीलदार महादेव किरवले यांनी म्हटले आहे. परत एकदा नांदेड तालुक्यातील 86 आणि 87 विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना मी असं आवाहन करतो की 15 ऑक्टोबर रोजी त्यांनी आपला मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क बजावून लोकशाही प्रति आपलं कर्तव्य निभावावं. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करणे अपेक्षित असून त्याकरिता प्रत्येकानेच मतदान केले पाहिजे हाच आजच्या मतदान जागृती अभियानाचा उद्देश असावा. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय. आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या. खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही. सुंदामाता भोजनालय, जुना मुंडा, नांदेड. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी
तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. बेरोजगार आणि गरिबांनाच गुन्हेगारीचे बिरुद लावता येत नाहीत, हे आज घडलेल्या एका प्रकरणावरून समोर आले आहे. ग्रामीण पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या 9 बाल गुन्हेगारांना मुद्देमालासह अटक केली आहे. गरीब, लाचार अथवा बेरोजगारांकडून गुन्हेगारी घडते हा आतापर्यंतचा समज होता, परंतु गुन्हेगारीचे स्वरूप आता बदललेले आहे. गुन्हेगारी अथवा चोरी हा शोकाचा अथवा चैनीचा मार्ग म्हणून देखील अवलंबला जात आहे. आज ग्रामीण पोलिसांनी पकडलेले गुन्हेगार पाहिले तर कुणालाही आश्चर्य वाटणार हे निश्चित, कारण चोरी करणारे हे बेरोजगार अथवा समजदारांपैकी मुळीच नव्हते, तर छोट्या छोट्या बालकांकडून चोरी होत असल्याचा हा पुरावा समोर आला आहे. मोहम्मद कारू मुशर्रफ, शेख चांद शेख हाज, सुरेश कुमार, शेख छोटू शेख मंजू, शेख मुझफ्फर, शेख छोटू शेख नशिरुद्दीन या 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांनी आतापर्यंत 3 सोनी मोबाईल, 5 सॅमसंग मोबाईल, लावा कंपनीचा 1 मोबाईल, सिलिकॉन कंपनीचा, मोटोरोला कंपनीचा तसेच मायक्रोमॅक्स कंपनीच्या असे वेगवेगळ्या 13 कंपनीचे मोबाईल, जवळपास 1.5 ते 1.25 लाख किमतीचे मोबाईल चोरी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या बाल गुन्हेगारांच्या पाठीमागे असलेल्या सूत्रधारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता झारखंड येथील रहिवासी असलेले आरोपी मोहम्मद मुन्ना, अली शेख महमूद आणि शेख लाडला शेख मकरुद्दीन यांचा शोध लागला आहे. तर तिथे त्या हिंगोली नाक्याला जी रूम होती त्यांची, ती रूम सोडून ते पळाल्याचे लक्षात आले. मग ते कुठे जाऊ शकतात याचा अंदाज, तर ते गावाकडे पळून जाऊ शकतात म्हणून रेल्वे स्टेशनकडे गेले असतील असा अंदाज आल्यावरून आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो. तर रेल्वेने पळून जात असताना रेल्वेमधून त्याचे इतर साथीदार 7 जण आणि हा अगोदर पकडलेले एक असे टोटल 8 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले. या टोळीकडून अशाच प्रकारचे अनेक गुन्हे कबूल होण्याची शक्यता असून ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किसन राख व त्यांचे सहकारी कुंभारे, टिटोरे या आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांना चोर तर नेहमीच सापडतात, परंतु आज पकडलेले चोर हे पोलिसांसोबतच सर्वांनाच विचारात टाकणारे आहेत. दिग्दर्शक डॉक्टर मृणाली पाटील यांचा राखणदार हा प्रेमकथेवर आधारित मराठी चित्रपट 26 सप्टेंबर रोजी राज्यभर प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने मृणाल पाटील यांनी आपल्या मातोश्री सूर्यकांता पाटील यांच्या समवेत पत्रकारांशी चर्चा केली. देवाच्या अस्तित्वाशिवाय एक पानही हलत नाही, इथपासून खरंच जगामध्ये देव आहे काय, इथपर्यंत वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतात. बाप दाखव नाहीतर श्राद्धे कर या न्यायाने देवाच्या अस्तित्वाचे पुरावे मागणारे नास्तिक असोत वा कुणी आस्तिक असोत, दोघंही आपापल्या जागी योग्यच आहेत. पण या प्रश्नांच्या गुंत्यापलीकडे जात एका प्रेमकथेच्या माध्यमातून देवाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा अनोखा प्रयत्न दिग्दर्शक डॉक्टर मृणाली पाटील यांनी केला आहे. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्या कन्या डॉक्टर मृणाली पाटील यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कगार, मंथन, एक अमृत प्याला या चित्रपटाच्या यशस्वी निर्मितीनंतर डॉक्टर मृणाली पाटील यांनी आता राखणदार हा चित्रपट आणला असून तो येत्या 26 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यात अजिंक्य देव, जितेंद्र जोशी, अनुजा साठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर प्रसिद्ध कवी फमू शिंदे आणि प्रकाश राणे यांनी आशयबद्ध गीत लिखाण केले आहे. यात डॉक्टर मृणाली पाटील यांनी आपल्या आई माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्या समेत नांदेड येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. रियालिटीला जवळ ठेवून पण अतिशय एंटरटेनिंग हा सिनेमा आम्ही केलेला. यावेळी डॉक्टर मृणाली पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राजकारणावर देखील चित्रपट करण्याचा मानस व्यक्त केला. हा, आता राजकारणावर सिनेमा काढावा असं मला पहिल्या सिनेमापासून सगळे म्हणतात, पण जे आपण सूर्यकांता पाटील यांना राजकीय कारकीर्द सुरू करताना कौटुंबिक पाठबळ नसले तरी त्यांच्या रक्तात राजकीय संस्कार होते, परंतु त्यांनी आपल्या पुढील पिढीला राजकारणाव्यतिरिक्त चित्रपटसृष्टी आणि उद्योग व्यवसाय क्षेत्राचे संस्कार केले हे त्यांच्या वारसावरून दिसून येईल. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. उद्या जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टात, नूतन पदाधिकाऱ्यासाठी काँग्रेसची जोरदार फिल्डिंग. ग्रामीण पोलिसांनी मोबाईल चोरणारी बाल गुन्हेगारांची टोळी पकडली, 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त. मृणाल पाटील यांचा राखणदार 26 रोजी राज्यभर होणार प्रदर्शित. महसूल प्रशासनाकडून मतदार जागृती अभियान, विक्रमी मतदानाचा केला संकल्प. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.